नमस्कार, मी जया टॉक्स फूड अँड लाईफस्टाईल ह्या चॅनलमध्ये अगदी आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण तिखट आणि नमकीन असे केळ्यांचे वेफर्स बनवणार आहोत। बनवायला खूपच सोपे आहेत। पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी इतके छान कुरकुरीत असे केळ्यांचे वेफर तयार होतील अशा प्रकारच्या केळी घेतलेल्या आहेत। केळी म्हटलं की अगदी सहज बाजारामध्ये उपलब्ध असतात। अशा प्रकारच्या मस्त केळ्या घेतल्यात आणि ह्या सर्व केळी वरची साल काढणंच थोडं अवघड असतं बघा। अशा प्रकारची साल ही काढून घेतलेली आहे। थोडंसं अवघड असतं, हाताला थोडंसं तेल लावलं की सटासट पटकन अशा ह्या सर्व केळ्यांची साल निघून येते। अशा प्रकारे मस्त केळ्यांचे साल सर्व काढून घेतले। केळीचे वेफर्स जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर केळी जास्त सोलून ठेवायची नाहीत। जर सोलून ठेवल्या तर त्या काळ्या पडतात आणि वेफर्स थोड्याशा किंचित काळे होतात। त्यामुळे जास्त प्रमाणात वेफर्स असतील तर केळी सोलून ठेवू नका। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व सोलून ठेवल्यात। आता ह्या फक्त 10च केळ्या होत्या, अगदी सलग अशा मस्त सोलून घेतल्या। एका बाजूला तेल गरम करायला ठेवलं। हे बघा, अशा प्रकारे मस्त किसणी वापरायची आहे, म्हणजे वेफर्स अगदी परफेक्ट होतात। गोल वेफर्स किंवा लांबट सपटे जरी केले तरी ह्या किसणीने अगदी परफेक्ट होतात। गोल करायचे असतील तर केळी उभी पकडायची आणि अगदी सलग अशा प्रकारे मस्त केळ्यांचे वेफर्स बनवून घ्यायचे। डायरेक्ट गरम तेलामध्येच आपल्याला सोडायचे असतात, त्यामुळे हाताला थोडाफार गरम चटका बसण्याची शक्यता असते। त्यामुळे हात आपला थोडासा वर ठेवायचा आणि अगदी सलग असे तेलामध्ये वेफर्स सोडून घ्यायचे। एका वाटीमध्ये अर्धा चमचा हळद, त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ आणि किंचितसं पाणी घेऊन सर्व हलवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हळद, मीठ आणि पाण्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं। गरमागरम तेलामध्ये हे मिश्रण अगदी थोडं थोडं तेलामध्ये घालायचं आहे, म्हणजे आपले जे वेफर्स आहेत ते अळणी लागणार नाही, थोड्याशा अगदी पिवळसरपणा येईल आणि छान असे मस्त क्रिस्पी केळ्यांचे वेफर्स तयार होतील। अगदी होलसेल दुकानात किंवा बाजारात मिळतात अशाच प्रकारे हे केळीचे वेफर्स तयार होतात। चवीला सुद्धा अतिशय उत्तम लागतात। अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये टेस्टी असे हे सर्व केळ्यांचे वेफर्स तयार होतात आणि बघा, अगदी तेलातून सुद्धा काढून घेतलेले आहे। जास्त जर थोडासा किंचित कलर बदलला तरी काय हरकत नाही। अगदी टेस्टी लागतात आणि छान लागतात। हे क्रिस्पी खाताना सुद्धा आपल्याला छान वाटतं आणि केळीचे वेफर्स मस्त तयार होतात। अशाच प्रकारे मस्त लांबट सुद्धा चिप्स तयार करून घेतलेले आहेत। हेच केळीचे वेफर्स अगदी लांबट जर हवे असतील तर बनवू शकतो, कारण लहान मुलांना कसं उचलून अगदी परफेक्ट खाता येतं, त्यांना सहज उचलता येतं। छोटे जर केळीचे वेफर्स असतात, एखाद्याला नाही आवडत, एखाद्याला नमकीन आवडत नाही तर एखाद्याला तिखट आवडत नाही, त्यामुळे दोन्हीही व्हरायटी बनवल्या। केळीचे वेफर्स बनवताना ज्या वेळेस केळी तेलामध्ये किसतो त्यावेळेस तेल अगदी कडकडीत गरम असायला हवे। अशा प्रकारे सर्व नमकीन वेफर्स बनवून घेतले। जर उपवासाला बनवायचे असतील तर फक्त हळदीचा वापर नाही करायचा, मीठ आणि पाण्याचा मिश्रण तयार करून ते तेलात टाकायचं। अशा प्रकारे मस्त हे लांबसर वेफर्स म्हटले की मुलांना थोडं तिखटच आवडतात, त्यासाठी लाल तिखट, चाट मसाला आणि मीठ ह्याचे सर्व एकत्र मसाले करून घेतले। हा सर्व मसाला मिक्स करून केळ्यांच्या वेफर्सवर घातला। अगदी वेफर्स चवेला खूप सुंदर होतात। अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा आणि जया टॉक्स फूड अँड लाईफस्टाईल ह्या चॅनलच्या सर्व व्हिडिओजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद।